अनेकदा आपल्याला वाटतं की कायदे हे संसदेत बनतात. नेते भाषणं देतात, चर्चा होते आणि एक कायदा लागू होतो. पण काही कायद्यांची कहाणी इतकी सरळ साधी नसते. अजिबात नाही. ती एखाद्या नदीसारखी असते, नाही का? जी वेगवेगळ्या प्रवाहांना सोबत घेऊन मोठी होते. आज आपण अशाच एका कायद्याच्या उगमाचा शोध घेणार आहोत, जो आपल्या सगळ्यांच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनला आहे. तो म्हणजे माहितीचा अधिकार. बरोबर. आणि आजच्या आपल्या चर्चेचा उद्देश फक्त 2005चा कायदा काय आहे हे सांगणं नाहीये, नाही. तर या कायद्याची मुळं किती खोल आणि वेगवेगळ्या ठिकाणी पसरलेली आहेत हे उलगडन पाहणं आहे. आपल्यासमोर द ग्लोबल इव्होल्युशन अँड इंडियन फाउंडेशन ऑफ राईट टू इन्फॉर्मेशन या पुस्तकातले काही अंश आहेत. अच्छा. आणि त्यांच्या आधारे आपण पाहणार आहोत की हा कायदा कसा एकाच वेळी 3 वेगवेगळ्या स्तरांवर आकार घेत होता. 3 स्तर कोणते? एक होता आंतरराष्ट्रीय दबाव, दुसरा आपल्या न्यायालयांचा घटनात्मक अर्थ आणि तिसरा, जो सर्वात महत्वाचा आहे, तो म्हणजे जगातला पहिला माहितीचा कायदा तब्बल 250 वर्षांपूर्वी म्हणजे 1766 मध्ये स्वीडनमध्ये आला होता, फ्रीडम ऑफ प्रेस ऍक्ट. हो अगदी. पण त्यानंतर जवळपास 200 वर्ष शांतता होती. म्हणजे ही संकल्पना जगभर पसरायला इतका वेळ का लागला? याचं मुख्य कारण म्हणजे तोपर्यंत जगातली बहुतेक सरकारं गोपनीयतेच्या तत्वावर चालायची. अच्छा. सरकार काय करतंय हे जनतेला कळण्याची गरज नाही, ही एक मानसिकता होती. पण दुसऱ्या महायुद्धानंतर चित्र बदललं. जगभरात स्वातंत्र्याचे, लोकशाहीचे आणि मानवी हक्कांचे वारे वाहू लागले. आणि याच काळात 1948 मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाने मानवी हक्कांचा वैश्विक जाहीरनामा स्वीकारला. ह्यातल्या अनुच्छेद 19 ने असं म्हणूया की या कायद्याची वैचारिक पायाभरणी केली. पण थांबा, अनुच्छेद 19 तर अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल आहे नाही का? त्याचा माहिती मिळवण्याशी थेट संबंध कसा जोडला गेला? नेमका हाच मुद्दा आहे. त्या जाहीरनाम्यात स्पष्ट म्हटले की कोणालाही कोणत्याही माध्यमातनं आणि सीमांचं बंधन न मानता माहिती मिळवण्याचा, ती स्वीकारण्याचं आणि ती इतरांना देण्याचा अधिकार आहे. अच्छा. तुम्हीच विचार करा, जर तुमच्याकडे माहितीच नसेल तर तुम्ही मत कसं बनवणार? बरोबर. आणि मतच नसेल तर व्यक्त काय करणार? त्यामुळे माहिती मिळवणं हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पहिला आणि अविभाज्य भाग आहे, हे तत्त्व तिथेच स्वीकारलं गेलं. म्हणजे विचारांची दिशा तर बदलली होती, पण मग प्रत्यक्ष कायदे बनायला 1990चं दशक उजाडावं लागलं. हो. आणि इथेच एक अनपेक्षित वळण आलं. जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीसारख्या संस्थांनी यात उडी घेतली. हे थोडं विचित्र नाही का वाटत? का? म्हणजे ज्या संस्था फक्त आर्थिक आकड्यांमध्ये आणि कर्जांमध्ये लक्ष घालतात, त्यांचा माहितीच्या अधिकाराशी काय संबंध? हाच तर या कहाणीतला सगळ्यात रंजक भाग आहे. 1990च्या दशकात या संस्थांनी विकसनशील देशांना कर्ज देताना एक नवीन अट घालायला सुरुवात केली. कोणती अट? ती म्हणजे सुशासन किंवा गुड गव्हर्नन्स. त्यांनी म्हटलं की आम्ही तुम्हाला पैसे देतो, पण ते योग्य ठिकाणी वापरले जात आहेत की नाही हे पाहण्यासाठी तुमच्या देशात सुशासन हवं. आणि सुशासनाचे 3 मुख्य आधारस्तंभ कोणते? तर पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि जनसहभाग. आणि या तिन्ही गोष्टी माहितीच्या अधिकाराशिवाय शक्यच नाहीत. अगदी. सरकार काय करतंय, पैसा कुठे खर्च होतोय, हेच जर लोकांना कळलं नाही तर ते सरकारला जबाबदार कसं धरणार? बरोबर. आणि धोरणं बनवण्याच्या प्रक्रियेत सहभागी कसे होणार? म्हणजे हा एक प्रकारचा आर्थिक दबाव होता. अगदी बरोबर. ही केवळ लोकशाहीची एक उदात्त कल्पना नव्हती, तर कर्ज मिळवण्यासाठीची एक व्यावहारिक अट बनली होती. अच्छा. आणि याच आंतरराष्ट्रीय दबावामुळे अनेक देशांना माहिती अधिकाराचे कायदे करणं भाग पडलं. आज जगात 90पेक्षा जास्त देशांमध्ये हा कायदा आहे. हा सगळा प्रवास गोपनीयतेकडून पारदर्शकतेकडे जाणारा आहे. हा तर झाला जागतिक प्रवाहाचा दबाव. पण आपल्या देशात म्हणजे भारतात काय परिस्थिती होती? सरकार कायदा बनवण्याची वाट पाहत असताना आपलं सर्वोच्च न्यायालय शांत बसलं होतं का? नाही. तिथेच तर या कायद्याचा दुसरा प्रवाह उगम पावत होता. म्हणजे आपल्याकडे कायदा 2005 मध्ये आला, पण सर्वोच्च न्यायालयाने त्याआधीच जवळपास 30 वर्ष अनेक निवाड्यांमधून हा एक मूलभूत अधिकार असल्याचं स्पष्ट केलं होतं. 30 वर्ष आधी? हो. कायद्याची निर्मिती होण्याआधीच त्याची न्यायालयीन पायाभरणी झाली होती. आणि याची सुरुवात झाली 1973च्या बेनेट कोलमन विरुद्ध युनियन ऑफ इंडिया खटल्यातून. आपण सगळे जाणतो की घटनेतलं कलम 19(1) क हे भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल आहे. पण त्यात माहिती मिळवण्याचा अधिकार लपलेला आहे, हा शोध न्यायालयाने नेमका कसा लावला? न्यायालयाने खूप साधा पण प्रभावी तर्क दिला. ते म्हणाले की भाषण
आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर करण्यासाठी माहिती असणं गरजेचं आहे. खरंय. जर तुमच्याकडे माहितीच नसेल तर तुमचं मत हे केवळ एक अंदाज असेल, ठोस माहितीवर आधारलेलं नसेल. त्यामुळे माहिती मिळवण्याचा अधिकार हा बोलण्याच्या अधिकाराचाच एक भाग आहे. तो वेगळा लिहिलेला नसला तरी त्यातच समाविलेला आहे. अगदी. अच्छा. मग 1975 मध्ये जो उत्तर प्रदेश राज्य विरुद्ध राजनारायण खटला झाला, तो तर भारतीय लोकशाहीसाठी एक मैलाचा दगड मानला जातो. हो, नक्कीच. असं म्हणतात की त्या खटल्याने सरकारच्या गोपनीयतेच्या संस्कृतीवर थेट हल्ला केला. पण तेव्हा तर ऑफिशियल सिक्रेट्स ॲक्ट सारखा जुना शक्तिशाली कायदा होता ना. होता. आणि म्हणूनच तो संघर्ष खूप महत्वाचा होता. ऑफिशियल सिक्रेट्स ॲक्ट हा वसाहतवादी मानसिकतेतून आलेला कायदा होता, जो सरकारला प्रत्येक गोष्ट गोपनीय ठेवण्याचा अधिकार द्यायचा. पण राजनारायण खटल्यात न्यायमूर्ती मॅथ्यू यांनी एक ऐतिहासिक निरीक्षण नोंदवलं. काय म्हणाले होते ते? ते म्हणाले, आपल्यासारख्या जबाबदार शासन पद्धतीत जिथे जनता सार्वभौम आहे तिथे गोपनीयतेला फार कमी स्थान असावं. वा. जनतेला प्रत्येक सार्वजनिक व्यवहाराची माहिती जाणून घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. या एका वाक्याने शासक आणि शासित हे नातं बदलून सरकार आणि नागरिक असं केलं. म्हणजे न्यायालयाने एक प्रकारे सरकारला आठवण करून दिली की लोकशाही जनताच मालक आहे. बरोबर. पण हा प्रवास फक्त अभिव्यक्ती स्वातंत्र्यापुरता मर्यादित राहिला नाही. पुढे न्यायालयाने या अधिकाराला थेट जगण्याच्या अधिकाराशी म्हणजे अनुच्छेद 21शी जोडलं. हो. हा प्रवास कसा झाला? माहितीचा अधिकार आणि जगण्याचा अधिकार यांचा संबंध कसा? आणि हा या न्यायालयीन प्रवासातला सर्वात महत्वाचा टप्पा होता. 1988च्या रिलायन्स पेट्रोकेमिकल्स खटल्यात न्यायालयाने म्हटलं की आधुनिक जगात माहितीशिवाय सन्मानाने जगणंच अशक्य आहे. एक उदाहरण देऊ शकाल? हो, नक्कीच. एक साधं उदाहरण घेऊया. समजा तुमच्या परिसरात एक कारखाना आहे जो विषारी वायू हवेत सोडतो. ठीक आहे. त्याबद्दलची माहिती मिळवण्याचा तुम्हाला हक्क आहे की नाही? अर्थातच आहे. कारण त्याचा थेट परिणाम तुमच्या आणि तुमच्या मुलांच्या आरोग्यावर म्हणजेच तुमच्या जगण्यावर होतो. खरंय. तुम्हाला मिळणारं पाणी शुद्ध आहे का? तुमच्या भागातला रस्ता बनवण्यासाठी वापरलेलं साहित्य योग्य आहे का? ही सगळी माहिती तुमच्या जगण्याच्या गुणवत्तेशी जोडलेली आहे. खरंय. म्हणजे या युक्तिवादामुळे माहितीचा अधिकार हा फक्त पत्रकार किंवा शहरातल्या बुद्धिजीवी लोकांपुरतं मर्यादित न राहता तो प्रत्येक सामान्य माणसाच्या आरोग्याशी आणि सुरक्षेशी जोडला गेला. अगदी बरोबर. या निकालाने या अधिकाराची व्याप्ती प्रचंड वाढवली. आणि अशा प्रकारे एकामागून एक निकालांनी संसदेला कायदा बनवण्यासाठी एक भक्कम नैतिक आणि घटनात्मक आधार तयार करून दिला. तर आपल्याकडे जागतिक दबाव होता, न्यायालयाने घटनात्मक चौकट तयार केली होती, पण या कायद्याचा जो तिसरा आणि सगळ्यात शक्तिशाली प्रवाह आहे तो ना न्यूयॉर्कमधून आला ना दिल्लीच्या कोर्टरूममधून. बरोबर. हो, तो आला राजस्थानच्या धुळीने माखलेल्या गावांतून. ही कहाणी तर अजूनच प्रेरणादायी आहे. हो, कारण भारतात या कायद्याची मागणी ही केवळ बौद्धिक चर्चेतून नाही तर ती थेट गरिबांच्या पोटाच्या प्रश्नातून उभी राहिली. आणि याचं श्रेय जातं मजदूर किसान शक्ती संघटन म्हणजे MKSSला अरुणा रॉय, निखिल डे आणि शंकरसिंह यांच्या नेतृत्वाखाली एक साधी पण अतिशय पोटेंट घोषणा दिली गेली. कोणती? हमारा पैसा हमारा हिसाब. ही मागणी नेमकी कशातून उभी राहिली? त्या काळात राजस्थानमध्ये दुष्काळ निवारणाच्या कामांमध्ये प्रचंड भ्रष्टाचार व्हायचा. सरकारी कागदावर विहिरी, तलाव, शाळा बांधल्या जायच्या, मजुरांची नावं असायची, त्यांच्या नावे पैसे काढले जायचे, पण प्रत्यक्षात गावात काहीच काम व्हायचं नाही आणि मजुरांच्या हातात एक पैसाही पडायचा नाही. अरे देवा. तेव्हा MKSSने सरकारकडे फक्त एकच मागणी केली, आम्हाला कामाचे मास्टर रोल म्हणजे हजेरीपत्रक, बिलं आणि वाउचर दाखवा. आणि यातूनच जनसुनावणी म्हणजे पब्लिक हिअरिंग ही एक अद्भुत संकल्पना समोर आली, नाही का? हो. याची कल्पना करा. गावाच्या चौकात सरकारी अधिकारी, सरपंच आणि शेकडो गावकरी समोरासमोर बसले आहेत. हो. आणि MKSSचे कार्यकर्ते सरकारी रेकॉर्ड मोठ्याने वाचून दाखवत आहेत. हो. या कागदानुसार रामलालजी तुम्हाला गेल्या महिन्यात 20 दिवस काम केल्याचे 800 रुपये मिळाले आहेत. आणि गर्दीतून रामलाल उभा राहून ओरडतो, साहेब, मला तर फक्त 200 रुपये मिळालेत. अगदी. यातून भ्रष्टाचाराची लक्तरं वेशीवर टांगली गेली. हे एकाच वेळी सोशल ऑडिट होतं आणि थेट जबाबदारी निश्चित करण्याची प्रक्रिया होती. हो, त्या जनसुनावणीची ताकद प्रचंड होती. मला आठवतंय, अरुणा रॉय यांनी एका मुलाखतीत एक प्रसंग सांगितला होता. काय? एकदा एका वृद्ध निरक्षर महिलेला जेव्हा कळलं की तिच्या नावाने खोट्या सह्या करून पैसे काढले गेले आहेत, तेव्हा ती संतापाने अधिकाऱ्याला म्हणाली, काय म्हणाली? माझ्या अंगठ्याला विचारा, त्याने सही केली का? वा. माहितीचा अधिकार त्या अंगठ्याचा आवाज बनला.
या आंदोलनाने हे सिद्ध केलं की हा अधिकार केवळ शहरातल्या मध्यमवर्गीयांचा नाही, तर तो गावातल्या गरिबांच्या जगण्याचं शस्त्र आहे. आणि ही राजस्थानात सुरू झालेली ठिणगी मग देशभर पसरली. विशेषतः महाराष्ट्रात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी या मागणीसाठी मोठं आंदोलन उभं केलं. हो, महाराष्ट्राचा कायदा हा एक अत्यंत महत्वाचा टप्पा होता. त्या आंदोलनामुळे जो कायदा आला त्याचं महत्त्व काय होतं? अण्णा हजारेंच्या उपोषणामुळे आणि सततच्या पाठपुराव्यामुळे महाराष्ट्र सरकारने 2002 मध्ये महाराष्ट्र माहितीचा अधिनियम लागू केला. सरकारचा कायदा येण्याआधी? हो, 3 वर्षाआधी. आणि हा एक अत्यंत प्रगत आणि प्रभावी कायदा मानला जातो. तो एक प्रकारे राष्ट्रीय कायद्याचा पायलट प्रोजेक्ट होता. पायलट प्रोजेक्ट म्हणजे त्यात असं काय वेगळं होतं? त्यात अनेक गोष्टी अधिक स्पष्ट होत्या. उदाहरणार्थ, अपीलीय अधिकाऱ्याची संकल्पना अधिक सक्षम होती. माहिती न दिल्यास दंडाची तरतूद कडक होती. अच्छा. या कायद्याच्या 2-3 वर्षांच्या अंमलबजावणीतून अनेक व्यावहारिक अडचणी समोर आल्या. कोणत्या प्रकारची माहिती सहज उपलब्ध होत नाही, अधिकारी कोणत्या सवयी सांगतात, या सगळ्याचा अनुभव मिळाला. म्हणजे प्रत्यक्ष अनुभवातून शिकायला मिळालं. हो, आणि याच अनुभवामुळे जेव्हा 2005 मध्ये केंद्रीय कायदा बनवला गेला तेव्हा त्यात अनेक त्रुटी टाळता आल्या. महाराष्ट्राच्या अनुभवाने राष्ट्रीय कायद्याला अधिक मजबूत बनवलं. म्हणजे आधी राज्य पातळीवर एक यशस्वी प्रयोग झाला आणि मग त्यातून शिकून देश पातळीवर कायदा आला. अगदी. आणि या सगळ्या प्रवासानंतर अखेर 15 जून 2005 रोजी केंद्रीय कायद्याला राष्ट्रपतींची मंजुरी मिळाली आणि 12 ऑक्टोबर 2005 पासून तो संपूर्ण देशात लागू झाला. तर आज आपण माहितीच्या अधिकाराचा संपूर्ण प्रवास पाहिला. स्वीडनमध्ये 250 वर्षांपूर्वी सुरू झालेली एक संकल्पना, जिला संयुक्त राष्ट्रांच्या जाहीरनाम्याने वैचारिक बळ दिलं, भारतीय सर्वोच्च न्यायालयाने जिला मूलभूत अधिकार म्हणून ओळख दिली. आणि शेवटी राजस्थानच्या गावागावांतून सुरू झालेल्या हमारा पैसा हमारा हिसाब ह्या घोषणेने जिला कायद्याचं स्वरूप दिलं. अगदी. या कायद्याची कहाणी हेच सांगते की महत्वाचे कायदे केवळ सरकारकडून दिले जात नाहीत, तर ते लोकांच्या संघर्षातून मिळवले जातात. बरोबर. या कायद्याचं सगळ्यात विलक्षण वैशिष्ट्य म्हणजे तो एकाच वेळी 3 वेगवेगळ्या स्तरांवर आकार घेत होता. एकीकडे जागतिक वित्तीय संस्था पारदर्शकतेचा दबाव आणत होत्या, दुसरीकडे सर्वोच्च न्यायालय घटनात्मक चौकटीत हा हक्क बसवत होतं, आणि त्याच वेळी राजस्थानच्या गावांमध्ये निरक्षर मजूर आपल्या हक्काच्या पैशासाठी लढत होते. या तिन्ही प्रवाहांचा संगम झाला, म्हणूनच हा कायदा इतका प्रभावी ठरला. आपण पाहिलं की माहितीचा अधिकार भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी आणि सन्मानाने जगण्यासाठी किती महत्वाचा आहे. पण आजच्या डिजिटल युगात जिथे माहितीचा अक्षरशः महापूर आहे, बरोबर, तिथे माहितीचा अधिकार आणि माहितीचा गोंधळ यातली रेषा कशी ओळखायची, योग्य आणि खरी माहिती मिळवण्याचं आव्हान पूर्वीपेक्षा सोपं झालं आहे की अधिक गुंतागुंतीचं? या मार्गदर्शिकेत सुरुवातीलाच एक गोष्ट अगदी स्पष्ट केली आहे की हा कायदा म्हणजे फक्त अर्ज करून माहिती मिळवण्याचं एक साधन नाही, त्याचा उद्देश खूप मोठा आहे. प्रशासनात पारदर्शकता आणणं, हो, भ्रष्टाचाराला आळा घालणं आणि आपली लोकशाही खऱ्या अर्थाने लोकांच्या मालकीची करणं. हे ऐकायला खूप आदर्शवादी वाटतं, पण यामागे काही ठोस विचार आहे का? नक्कीच आहे. यातला कळीचा मुद्दा म्हणजे प्रशासनाच्या मानसिकतेतलं बदल. अनेक दशकं आपल्याकडे ऑफिशियल सिक्रेट्स ॲक्ट म्हणजेच शासकीय गुप्ततेचा कायदा होता. सरकारची प्रत्येक गोष्ट गोपनीय ठेवण्याकडे कल होता. अच्छा. माहिती अधिकार कायदा या विचारसरणीवर थेट हल्ला करतो. तो म्हणतो की सरकार जे काही करतंय ते लोकांच्या पैशावर आणि लोकांच्या वतीने करतंय. बरोबर. त्यामुळे लोकांना ते जाणून घेण्याचा हक्क आहे. सरकार कृपा करून माहिती देईल या भूमिकेतून माहिती मिळवणं हा नागरिकांचा हक्क आहे. हा जो वैचारिक बदल आहे ना, तोच या कायद्याचा आत्मा आहे. म्हणजे हा पूर्ण दृष्टिकोनातलाच बदल आहे. आता या मार्गदर्शिकेनुसार कायद्याच्या काही मूलभूत गोष्टी पाहूया. मला वाटतं शब्दांपासून सुरुवात करायला हवी, कारण कायद्याची खरी ताकद त्याच्या व्याख्येत दडलेली असते. यातली पहिली आणि सगळ्यात महत्वाची व्याख्या आहे माहिती. ही वाचताना मला आश्चर्य वाटलं की ही किती व्यापक आहे. बरोबर. कशी वाटते ही व्याख्या? यात फक्त सरकारी कागदपत्र नाहीत, तर मेमो, ईमेल, अधिकाऱ्यांची मतं, त्यांचे सल्ले, प्रसिद्धीपत्रकं, फाईल्सवरच्या नोंदी, अहवाल, नमुने, मॉडेल्स आणि कम्प्युटरमधला कोणताही डेटा, असं सगळे काही येतं. म्हणजे अक्षरशः सर्व काही. पण यातली एक गोष्ट वाचून मी खरंच थक्क झाले. अधिकाऱ्यांची मतं
आणि सल्ले हे सुद्धा माहितीच्या व्याख्येत येतात. याचा अर्थ काय होतो की एखादा निर्णय घेण्याआधी आतमध्ये काय चर्चा झाली हे सुद्धा कळू शकतं. निर्णयापर्यंत पोहोचण्याची संपूर्ण प्रक्रियाच नागरिकांसाठी खुली होते. अच्छा. समजा एखाद्या उड्डाणपुलाचा आराखडा मंजूर झाला, तर तो आराखडा मंजूर करण्याआधी कोणत्या इंजिनियर्सनी काय मत दिलं होतं, कोणी काही धोके दाखवले होते का, बरोबर. दुसऱ्या कोणत्या पर्यायांवर चर्चा झाली होती, ही सगळी आतली माहिती आता माहिती या व्याख्येत येते. आणि यामुळे निर्णय प्रक्रियेची जबाबदारी निश्चित करणं शक्य होतं. हे तर अविश्वसनीय आहे. आणि यात अजून एक मुद्दा आहे जो मला खूपच रंजक वाटला. या मार्गदर्शिकेत म्हटलंय की जी माहिती सरकार एखाद्या खासगी संस्थेकडून कायदेशीररित्या मिळू शकतं, ती माहिती सुद्धा नागरिकांना माहिती म्हणून मिळवता येते. हे थोडं समजावून सांगाल का? हो, ही एक अत्यंत शक्तिशाली तरतूद आहे. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे खाजगी शाळा. समजा शिक्षण शुल्क ठरवण्यासाठी शाळेने सरकारकडे काही प्रस्ताव सादर केले असतील किंवा सरकारने त्यांच्याकडून काही आर्थिक तपशील मागवले असतील, तर तो तपशील सरकारकडे उपलब्ध असतो. जरी ती संस्था खाजगी असली तरी सरकारकडे असलेली तिची माहिती आता माहिती अधिकार कायद्याच्या कक्षेत येते. किंवा समजा सरकारने एखाद्या मोठ्या प्रकल्पासाठी खाजगी कंपनीला कंत्राट दिलं, तर त्या कंपनीने सरकारला सादर केलेले प्रकल्प अहवाल, प्रगती अहवाल हे सगळं सामान्य नागरिकाला मिळवता येतं. अरे वा. यामुळे खाजगी संस्थांना मिळणारी सरकारी मदत किंवा कंत्राटं यातही पारदर्शकता येते. म्हणजे या व्याख्या मुद्दाम इतक्या व्यापक ठेवल्या आहेत जेणेकरून ही माहिती आमच्याकडे नाही किंवा हे या व्याख्येत बसत नाही असं म्हणायला फार कमी वाव उरतो. आता दुसऱ्या महत्वाच्या व्याख्येबद्दल बोलूया. सार्वजनिक प्राधिकरण म्हणजे पब्लिक अथॉरिटी. सर्वसाधारणपणे लोकांना वाटतं की म्हणजे फक्त सरकारी कार्यालय, पण ही व्याख्या त्यापेक्षा खूप मोठी आहे की नाही? खूपच मोठी. यात अर्थातच सर्व सरकारी कार्यालय, मंत्रालये, विधिमंडळ, न्यायालय हे सगळं येतच. पण या पलीकडे जाऊन सरकारकडून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदत घेणाऱ्या कोणत्याही संस्थांचा यात समावेश होतो. आणि बडका, मोठ्या प्रमाणावर या शब्दाला कायद्याने मुद्दाम लवचिक ठेवला आहे. याचाच अर्थ अनुदानित शाळा, महाविद्यालय, हो, अनेक सहकारी संस्था, साखर कारखाने, अगदी. गृहनिर्माण सोसायट्या ज्यांना सरकारनी जमीन किंवा निधी दिला आहे, त्या सगळ्या या कायद्याच्या कक्षेत येतात. म्हणजे आपल्या रोजच्या आयुष्यावर परिणाम करणाऱ्या कितीतरी संस्था यामुळे कायद्याच्या कक्षेत आल्या. अगदी. त्यामुळेच आपल्या मुलांच्या शाळेतील व्यवस्थापनाबद्दल, सहकारी बँकेच्या कारभाराबद्दल किंवा गृहनिर्माण संस्थेच्या आर्थिक व्यवहारांबद्दल माहिती मिळवण्याचा मार्ग खुला होतो. या एका व्याख्यामुळे कायद्याची पोहोच खूप वाढते. ठीक आहे, म्हणजे काय मागायचं आणि कोणाकडे मागायचं हे स्पष्ट झालं. आता तिसरी गोष्ट, माहितीचा अधिकार म्हणजे नक्की काय काय करता येतं? यात फक्त कागदपत्रांची झेरॉक्स प्रत मिळवणं अपेक्षित नाही, बरोबर? मार्गदर्शिकेत या अधिकाराचे वेगवेगळे पैलू दिले आहेत. हो, आणि हे पैलू खूप व्यावहारिक आहेत. पहिला अधिकार म्हणजे कागदपत्रांची किंवा रेकॉर्डची तपासणी आणि पाहणी करणे. म्हणजे तुम्ही प्रत्यक्ष त्या कार्यालयात जाऊन फाईल स्वतःच्या डोळ्यांनी बघू शकता. याचं एक उत्तम उदाहरण घेऊया जे या कायद्याची ताकद दाखवतं. समजा आपल्या गावात किंवा शहरात एखादा रस्ता नव्याने बांधला जातोय आणि त्याच्या गुणवत्तेबद्दल शंका आहे. तुम्ही माहिती अधिकाराखाली अर्ज करून केवळ त्या रस्त्याच्या कंत्राटाची कागदपत्र मागू शकत नाही, तर प्रत्यक्ष त्या कामाच्या ठिकाणाहून डांबर, खडी किंवा सिमेंटचा प्रमाणित नमुना मागू शकता. खरंच? हो, तो नमुना तुम्ही बाहेरच्या लॅबमध्ये तपासून घेऊ शकता. कागदपत्रांमध्ये फेरफार होऊ शकते, पण कामाचा भौतिक नमुना खोटं बोलत नाही. यामुळे भ्रष्टाचाराला प्रत्यक्ष आणि भौतिक पातळीवर आव्हान देता येतं. म्हणजे हा कायदा फक्त कागदावरचं नाही, तर तो जमिनीवर उतरून काम करतो. आणि चौथा अधिकार म्हणजे माहिती इलेक्ट्रॉनिक स्वरूपात मिळवण्याचा, जसं की CD, पेनड्राईव्ह किंवा ईमेलवर. हे सगळं झालं नागरिकांच्या हक्कांबद्दल. पण कायदा सरकारला काय करायला सांगतो? म्हणजे त्यांची काही जबाबदारी आहे की फक्त अर्ज आल्यावर उत्तर द्यायचं? तुम्ही अगदी बरोबर मुद्दा उचलला आहे. आणि इथेच या कायद्याचं खरं सौंदर्य दडलेलं आहे, जे या मार्गदर्शिकेत कायद्याचा आत्मा म्हणून ओळखलं जातं. ते आहे कलम 4, म्हणजे सरकारने स्वतःहून माहिती जाहीर करण्याची जबाबदारी. याला इंग्रजीत सुओ मोटो डिस्क्लोजर म्हणतात. मला वाटतं आपण यावर थोडं सविस्तर बोलायला हवं, कारण 90% लोकांना कायद्याचा हा पैलू माहितीच नसतो.
नक्कीच. या कलमाचा मूळ विचार असा आहे की जर सरकारी कार्यालयांनी याचं काटेकोरपणे पालन केलं तर नागरिकांना माहिती मागण्यासाठी अर्ज करण्याची गरजच पडणार नाही. बहुतेक माहिती आधीच सार्वजनिकरित्या उपलब्ध असेल. आणि यातली सगळ्यात विलक्षण गोष्ट म्हणजे हे कलम फक्त नागरिकांसाठी नाही तर ते प्रशासनाला अधिक कार्यक्षम बनवण्यासाठी सुद्धा आहे. विचार करा, जर सगळी माहिती वेबसाईटवर किंवा कार्यालयाच्या सूचना फलकावर आधीच उपलब्ध असेल तर जनमाहिती अधिकाऱ्यांवर हजारो अर्जांचा भार किती कमी होईल. हो, खरंय. त्यांचा वेळ धोरणात्मक कामात वापरला जाईल. पारदर्शकता आणि कार्यक्षमता या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हे या कलमातून दिसतं. या कलमात सरकारला तब्बल 17 प्रकारची माहिती स्वतःहून प्रसिद्ध करणं बंधनकारक केलं आहे. कायदा लागू झाल्यापासून 120 दिवसांच्या आत ही माहिती प्रसिद्ध करायची होती. ही यादी खूप मोठी आहे, पण आपण काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर नजर टाकूया. पहिला गट आहे संस्थेच्या रचनेबद्दल. संस्थेची रचना कशी आहे, अधिकाऱ्यांचे आणि कर्मचाऱ्यांचे अधिकार व कर्तव्य काय आहेत, निर्णय घेण्याची प्रक्रिया कशी चालते, हे सगळं सांगावं लागतं. याचा थेट फायदा बरं का सामान्य माणसाला होतो. त्याला कळतं की आपल्या कामासाठी नक्की कोणत्या टेबलवर जायचं, कोणता अर्ज करायचा आणि त्या अर्जावर निर्णय कोण घेणार आहे. त्यामुळे साहेब नाहीत, नंतर या अशली उत्तरं टाळता येतात आणि जबाबदारी निश्चित करता येते. दुसरा आणि अत्यंत महत्त्वाचा गट आहे आर्थिक माहितीचा. सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे पगार, प्रत्येक विभागाला दिलेला निधी, योजनांवरील प्रस्तावित खर्च आणि खर्चाचा तपशील, म्हणजे करदात्यांचा पैसा कुठे आणि कसा खर्च होतोय याचा संपूर्ण हिशोब नागरिकांना मिळायला हवा. हो, आणि बजेट आणि खर्चाची माहिती सार्वजनिक झाल्यामुळे आर्थिक गैरव्यवहाराला मोठा आळा बसतो. कोणत्या योजनेसाठी किती निधी आला आणि प्रत्यक्षात किती खर्च झाला याचा ताळमेळ घालणे शक्य होतं. अनेक घोटाळे याच माहितीच्या विश्लेषणातून बाहेर आले आहेत. तिसरा गट नागरिकांसाठी थेट उपयुक्त माहितीचा आहे, जसं की सरकारच्या सबसिडी योजना कोणत्या आहेत आणि त्यांचे लाभार्थी कोण आहेत याची यादी, सरकारने दिलेले परवाने, परवानग्या आणि त्यांची माहिती, माहिती मिळवण्यासाठी नागरिकांना उपलब्ध असलेल्या सोयीसुविधा, जसे की वाचनालयाची वेळ, अर्ज कुठे करायचा इत्यादी. यातली लाभार्थींची यादी प्रसिद्ध करण्याची तरतूद खूप महत्त्वाची आहे. यामुळे बोगस लाभार्थी शोधून काढणं खूप सोपं होतं आणि खऱ्या गरजूंपर्यंत योजना पोचत आहे की नाही हे समाजालाच तपासता येतं. आणि या यादीतला शेवटचा पण तितकाच महत्त्वाचा मुद्दा म्हणजे प्रत्येक कार्यालयातील जनमाहिती अधिकारी आणि अपील अधिकाऱ्यांची नावे, पद आणि त्यांचे संपर्क तपशील. म्हणजे माहिती मागण्यासाठी किंवा पहिल्या उत्तराने समाधान न झाल्यास अपील करण्यासाठी कोणाकडे जायचं हे नागरिकांना सहज कळतं. ही 17 मुद्द्यांची यादी पाहिली की लक्षात येतं की ती किती सर्वसमावेशक आहे. यात संस्थेची रचना, वित्त, कर्मचारी आणि सार्वजनिक व्यवहार या सर्व बाबींचा समावेश आहे. जसं मार्गदर्शिकेत म्हटलंय, कायदा लागू झाल्यापासून 120 दिवसांच्या आत ही माहिती प्रसिद्ध करणं बंधनकारक होतं. पण इथे एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. आज कायदा येऊन इतकी वर्ष झाली तरी या कलमाचं पालन कितपत प्रभावीपणे होतंय? बरोबर. अनेक सरकारी वेबसाईट्सवर ही माहिती अर्धवट असते, जुनी असते किंवा सापडतच नाही. हाच माझाही प्रश्न होता. हे सगळं कागदावर खूप छान वाटतं, पण जर कायद्याचा आत्मा म्हटलं जाणारं हे कलमच जर नीट राबवलं जात नसेल तर मग कायद्याचा मूळ हेतू साध्य कसा होणार? केवळ आपल्या कामापुरता अर्ज करण्याऐवजी कलम 4 नुसार माहिती वेबसाईटवर का नाही, ती कधी अपडेट होणार, असा प्रश्न विचारणं हे सुद्धा माहिती अधिकाराचा एक महत्त्वाचा वापर आहे. एका अर्थाने सरकारला त्यांची जबाबदारी लक्षात आणून देण्याचं कामही नागरिक करू शकतात. कायद्याची अंमलबजावणी ही एक दुतर्फी प्रक्रिया आहे. तर आजच्या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट झाली की माहितीचा अधिकार कायदा हा केवळ माहिती मिळवण्याचं एक साधन नाहीये. तो पारदर्शकतेच्या आणि उत्तरदायित्वाच्या एका शक्तिशाली विचारावर आधारित आहे. माहिती आणि सार्वजनिक प्राधिकरण या शब्दांच्या व्यापक अर्थामुळे या कायद्याची पोहोच आपल्या कल्पनेपेक्षा कितीतरी जास्त आहे हे आपण पाहिलं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण कलम 4 वर लक्ष केंद्रित केलं. कायद्याचा भर केवळ नागरिकांनी प्रश्न विचारण्यावर नाही तर सरकारवर स्वतःहून उत्तरं देण्याची जबाबदारी टाकण्यावर आहे. या सुरुवातीच्या कलमांची खरी ताकद केवळ प्रश्न विचारण्याच्या अधिकारात नाही तर अशी व्यवस्था निर्माण करण्यात आहे जिथे प्रश्न विचारण्याची गरजच कमी होईल.
हा प्रशासनाच्या गोपनीयतेच्या संस्कृतीवर केलेला एक थेट प्रहार आहे. बरोबर. ही चर्चा आपल्याला कायद्याच्या केवळ अक्षरांपर्यंत नाही, तर त्याच्या मागे असलेल्या भावनेपर्यंत घेऊन जाते. हो, आणि ती भावना आहे की लोकशाहीत नागरिक हे मालक आहेत आणि सरकार हे विश्वस्त आहे, आणि विश्वस्ताने मालकाला सर्व हिशोब दिलाच पाहिजे. हा कायदा तो हिशोब मागण्याचा कायदेशीर आणि सनदेशीर मार्ग देतो. आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार. आपण ज्या 17 मुद्द्यांवर चर्चा केली त्या आधारावर एक विचार करा. आपल्या जवळचं एखादं सार्वजनिक प्राधिकरण, जसं की महानगरपालिका कार्यालय, एखादं सरकारी महाविद्यालय किंवा पोलीस स्टेशन, त्यांच्या वेबसाईटवर किंवा सूचना फलकावर या 17 पैकी किती गोष्टींची माहिती आज आत्ता ह्या क्षणी सहज उपलब्ध आहे? ह्या एका प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगेल की आपण माहिती अधिकाराच्या युगात किती पुढे आलो आहोत. पण हा कायदा फक्त अर्ज करून उत्तर मिळवण्यापुरता नाहीये. तो शासनाच्या माहिती देण्याच्या वृत्तीला आणि नागरिकांच्या प्रश्न विचारण्याच्या अधिकाराला एकाच पातळीवर आणतो. हो. आणि या खेळाचा पहिला आणि सगळ्यात महत्वाचा नियम म्हणजे तुम्हाला खेळायला का आवडतंय हे सांगायची गरज नाही. अच्छा. म्हणजेच तुम्हाला माहिती का हवी आहे हे कारण देण्याचं बंधन कायद्याने पूर्णपणे काढून टाकलं आहे. हाच या कायद्याचा पाया आहे. आणि हाच मुद्दा मला खूप महत्वाचा वाटतो. कारण तुम्ही कोण विचारणारे ही जी मानसिकता आहे ती आपल्या व्यवस्थेत खूप खोलवर रुजलेली आहे. अगदी. पण कायदा म्हणतो की कारण द्यायची गरज नाही, फक्त तुमचा संपर्क पत्ता द्या. पण समजा माझा अर्ज चुकीच्या विभागात गेला, जे अनेकदा होतं, तर माझा तो पहिला डाव वाया जातो का? नाही, अजिबात नाही. आणि इथेच कायद्याची दुसरी हुशारी दिसते. कायद्याने अधिकाऱ्यांवरच एक जबाबदारी टाकली आहे. अच्छा. जर अर्ज चुकीच्या ठिकाणी आला तर तो कचऱ्याच्या डब्यात टाकायचा नाही. अर्ज स्वीकारणाऱ्या अधिकाऱ्याने 5 दिवसांच्या आत तो योग्य विभागाकडे पाठवायचा. आणि आपल्याला कळवायचं. हो, आणि अर्जदाराला तसं कळवायचं. म्हणजे खेळाडूचा वेळ आणि पैसा वाया जात नाही. ही जबाबदारी आता व्यवस्थेची आहे. ठीक आहे. म्हणजे सुरुवात तर सोपी करून दिली आहे. बरोबर. अगदी. पण अर्ज योग्य ठिकाणी पोचल्यावर खऱ्या खेळाला सुरुवात होते. तिथे वेळेचं बंधन कसं काम करतं? कारण सरकारी कामांमध्ये वेळेला काही किंमत नसते असा आपल्या सगळ्यांचाच अनुभव आहे. इथेच कायद्याने वेळेला अगदी घट्ट पकडून ठेवलं आहे. सर्वसाधारण परिस्थितीत अर्ज मिळाल्यापासून 30 दिवसांच्या आत उत्तर देणं बंधनकारक आहे. 30 दिवस? हो, ही एक लक्ष्मण रेषा आहे. पण यात एक अशी तरतूद आहे जी ऐकून आजही अनेकांना आश्चर्य वाटतं. तुम्ही त्या 48 तासांच्या नियमाबद्दल बोलत आहात, बरोबर? अगदी बरोबर. मला सांगा, हे खरंच व्यवहारात शक्य आहे का? म्हणजे एखाद्याच्या जीवन आणि स्वातंत्र्याशी संबंधित माहिती फक्त 2 दिवसात मिळणं, हे तर जवळपास अशक्य वाटतं. हे प्रत्यक्षात कधी वापरलं जातं? प्रश्न अगदी योग्य आहे. हा नियम रोजच्या वापरासाठी नाहीये. समजा एखाद्या व्यक्तीला पोलिसांनी बेकायदेशीरपणे ताब्यात घेतलं आहे आणि त्याच्या जीवाला धोका आहे. ओके. अशा वेळी त्याचे नातेवाईक जर अटक का केली, कुठे ठेवलं आहे, अशी माहिती मागत असतील तर ती जीवन आणि स्वातंत्र्याशी संबंधित ठरते. किंवा एखाद्या रुग्णालयात गंभीर अवस्थेत असलेल्या रुग्णाच्या उपचारासंबंधी कागदपत्र हवी असतील तर विलंब जीवघेणा ठरू शकतो. अशा अपवादात्मक परिस्थितीत हा 48 तासांचा नियम वापरला जातो आणि तो व्यवस्थेला प्रचंड वेगाने हालचाल करायला भाग पाडतो. हे खरंच अविश्वसनीय आहे. पण समजा त्या अधिकाऱ्याने 30 दिवसात काहीच उत्तर दिलं नाही तर? म्हणजे काहीच नाही, साधा तुमचा अर्ज मिळाला असा प्रतिसादही नाही. मग काय, आपण वाट बघत बसायची का? अजिबात नाही. इथे कायद्याने एक जबरदस्त म्हणजे स्वयंचलित तरतूद केली आहे. अच्छा. त्याला मानीव नकार किंवा इंग्रजीत डीम्ड रिफ्युजल म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचं तर वेळेत उत्तर दिलं नाही म्हणजे तुमचं उत्तर नाहीये असं आम्ही मानतो. आणि यात चुकीची शिक्षा तुम्हालाच मिळणार. अगदी बरोबर. याचा परिणाम असा होतो की जी माहिती आधी पैसे घेऊन मिळणार होती तीच माहिती आता अर्जदाराला पूर्णपणे मोफत द्यावी लागते. काय सांगताय? हो. झेरॉक्सचा किंवा इतर कोणताही खर्च मागता येत नाही. हा त्या अधिकाऱ्याच्या दिरंगाईला बसलेला एक आर्थिक आणि कायदेशीर दणका आहे. वा, म्हणजे शांत बसण्यालाही उत्तर मानलं जातं आणि तेही अर्जदाराच्या बाजूने. पण आता आपण या खेळाच्या सगळ्यात गुंतगुंतीच्या भागात प्रवेश करूया, जिथे अधिकारी माहिती देण्यास नाही म्हणू शकतात. प्रत्येक गोष्ट तर आपल्याला कळू शकत नाही. बरोबर.
मग अशी कोणती माहिती आहे जी ऑफ लिमिट्स आहे? बरोबर. इथेच माहितीचा अधिकार आणि शासनाची गोपनीयता यांच्यातली खरी लढाई सुरू होते. कायद्याने माहिती नाकारण्याची काही ठोस कारणं दिली आहेत. जसे की यात सर्वात महत्त्वाचं आणि साहजिक कारण म्हणजे देशाची सुरक्षा. देशाचं सार्वभौमत्व, परराष्ट्र संबंध किंवा लष्करी डावपेच धोक्यात आणणारी माहिती दिली जात नाही. हे तर ठीक आहे, समजण्यासारखं आहे. पण असं म्हटलं जातं की या कारणांचा वापर अनेकदा इतर माहिती लपवण्यासाठी केला जातो. हो, आणि म्हणूनच ही यादी काळजीपूर्वक समजून घ्यायला हवी. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे अशी माहिती जी दिल्याने एखाद्या गुन्हेगारी तपासात अडथळा येऊ शकतो. उदाहरणार्थ पोलीस कोणाला अटक करणार आहेत हे आधीच जाहीर केलं तर तो आरोपी फरार होऊ शकतो. बरोबर. तिसरं म्हणजे व्यावसायिक गुप्त. समजा 2 कंपन्यांनी एका सरकारी कामासाठी टेंडर भरला आहे, तर एका कंपनीला दुसऱ्या कंपनीची तांत्रिक माहिती किंवा किमतीची माहिती RTI मधून मिळवता येणार नाही. कारण त्यामुळे एकाचा दुसऱ्यावर अन्यायकारक फायदा होईल. अगदी. आणि वैयक्तिक माहितीचं काय? म्हणजे समजा मी एखाद्या अधिकाऱ्याच्या संपत्तीची किंवा त्याच्या वैद्यकीय अहवालाची माहिती मागितली तर? चांगला मुद्दा आहे. कायदा वैयक्तिक गोपनीयतेचा आदर करतो. अशी खाजगी माहिती जिचा कोणत्याही सार्वजनिक कामाशी किंवा हिताशी संबंध नाही ती नाकारली जाऊ शकते. पण इथे एक पण आहे. तेच मला विचारायचं होतं. जर एखादा अधिकारी त्याच्या पदाचा गैरवापर करून अमाप संपत्ती गोळा करत असेल तर त्याच्या संपत्तीची माहिती ही खाजगी राहत नाही. तर ती सार्वजनिक हिताचा विषय बनते. बरोबर. त्यामुळे प्रत्येक प्रकरण वेगळं असतं. ही यादी तर बरीच मोठी वाटते. देशाची सुरक्षा, तपास, व्यावसायिक गुप्त, खाजगी आयुष्य. असं वाटतं की अधिकारी यापैकी कोणतंही एक कारण पुढे करून माहिती सहज नाकारू शकतात. मग सामान्य नागरिकाने काय करायचं? तुम्ही अगदी अचूक ठिकाणी बोट ठेवलं आहे. या सर्व अपवादांमुळे कायदा कमकुवत वाटू शकतो. पण इथेच कायद्याने एक ब्रह्मास्त्र नागरिकांच्या हातात दिलं आहे. ब्रह्मास्त्र? हो, ती एक साधी ओळ आहे, पण ती या सर्व अपवादांवर मात करते. कायद्यात असं म्हटलंय की जी माहिती देशाच्या संसदेला किंवा राज्याच्या विधानसभेला नाकारता येत नाही, ती माहिती कोणत्याही सामान्य नागरिकाला नाकारता येणार नाही. 1 मिनिट थांबा. म्हणजे हा एक प्रकारचा वैचारिक हॅक आहे. हॅक? हो, म्हणू शकता. अर्जदाराने अधिकारी काय विचार करेल या भूमिकेतून नाही, तर जर मी खासदार किंवा आमदार असते तर मला ही माहिती मिळाली असती का, या भूमिकेतून विचार करायला हवा. अगदी बरोबर. ही एक मानसिक उडी आहे. तुम्ही स्वतःला देशाच्या सर्वोच्च प्रतिनिधीच्या जागी ठेवून विचार करता. एक उदाहरण देऊ शकाल का? नक्कीच. समजा एखाद्या मोठ्या धरणाच्या बांधकामाच्या गुणवत्तेबद्दलचा अहवाल मागितला आणि अधिकाऱ्याने ही एका खाजगी कंपनीची व्यावसायिक गुप्त माहिती आहे असं कारण देऊन तो नाकारला. तेव्हा अर्जदार हाच मुद्दा मांडू शकतो की हे धरण लोकांच्या पैशातून बांधलं आहे. त्याच्या सुरक्षेचा संबंध लाखो लोकांच्या जीवाशी आहे. ही माहिती तुम्ही संसदेला नाकारू शकाल का? आणि उत्तर नाही असणार. उत्तर नाही असेल तर ती माहिती सामान्य नागरिकालाही नाकारता येत नाही. पण जनहित किंवा पब्लिक इंटरेस्ट ही खूप अस्पष्ट संकल्पना नाही का? म्हणजे अधिकारी स्वतःच्या सोयीनुसार त्याचा अर्थ लावू शकतात. हे जनहिताचं नाही असं म्हणून ते अर्ज फेटाळू शकतात. यावर काही नियंत्रण आहे? तुमचा मुद्दा खूप महत्वाचा आहे. जनहित कोणासाठी आणि किती हे ठरवणं अनेकदा वादाचा विषय ठरतं. पण कायदा म्हणतो की माहिती लपवण्यामुळे होणाऱ्या नुकसानापेक्षा ती उघड केल्याने होणारा फायदा जास्त महत्वाचा आहे. म्हणजे तुलना करायची. हो. धरणाच्या उदाहरणात कंपनीचं व्यावसायिक नुकसान हे लाखो लोकांच्या जीवितहानीच्या धोक्यापेक्षा खूपच कमी महत्वाचं आहे. त्यामुळे इथे जनहित जास्त प्रभावी ठरतं. अंतिम निर्णय माहिती आयोग घेतं, पण अर्जदाराला आपला मुद्दा ठामपणे मांडता येतो. ठीक आहे. म्हणजे अपवादांवरही एक मोठा अपवाद आहे. आता काही वेगळ्या परिस्थिती पाहूया. समजा मी मागितलेल्या 100 पानांच्या अहवालात फक्त 10 पानं गोपनीय आहेत. मग अधिकारी पूर्ण अहवाल नाकारू शकतो का? नाही, अजिबात नाही. इथे कायदा पुन्हा एकदा अतिशय व्यावहारिक भूमिका घेतो. याला पृथक्करणीयतेचं तत्व किंवा रूल ऑफ सेव्हराबिलिटी म्हणतात. सेव्हराबिलिटी? हो, म्हणजे हे असं आहे की एखाद्या पत्रातलं एक गोपनीय वाक्य वगळण्यासाठी पूर्ण पत्र फाडून न टाकता फक्त त्या वाक्यावर काळीशाई लावून बाकीचं पत्र वाचायला देणं. अगदी बरोबर. अधिकारी गोपनीय भाग वगळून उरलेली माहिती देऊ शकतो आणि त्याने कोणता भाग कोणत्या कारणास्तव वगळला हे लेखी स्वरूपात स्पष्ट करावं लागतं. हे खूपच चांगलं आहे. आता शेवटचा गुंतागुंतीचा प्रश्न. समजा मी सरकारकडे असलेली माहिती मागितली, पण ती माहिती माझ्याबद्दल नाही,
सरकारी योजनेबद्दल नाही. तर तिसऱ्याच व्यक्तीबद्दल किंवा कंपनीबद्दल आहे. हो, तेव्हा प्रक्रिया कशी चालते? त्याला त्रयस्थ पक्षाची माहिती किंवा थर्ड पार्टी इन्फॉर्मेशन म्हणतात. इथे प्रक्रिया थोडी बदलते, कारण इथे एका बाजूला तुमचा माहितीचा अधिकार आहे, तर दुसऱ्या बाजूला त्या तिसऱ्या व्यक्तीचा गोपनीयतेचा अधिकार. बरोबर. अशावेळी माहिती अधिकारी थेट निर्णय घेत नाही. तो आधी त्या तिसऱ्या व्यक्तीला किंवा कंपनीला एक नोटीस पाठवतो आणि त्यांचं म्हणणं मांडायला 10 दिवसांची संधी देतो. आणि जर त्या तिसऱ्या व्यक्तीने माहिती देऊ नका असं सांगितलं तर तरीही अंतिम निर्णय माहिती अधिकाऱ्याचाच असतो. तो दोन्ही बाजू ऐकून घेतो आणि पुन्हा एकदा त्याच कसोटीवर निर्णय घेतो. व्यापक जनहित कशात आहे? अगदी. जर त्या तिसऱ्या व्यक्तीच्या माहितीमुळे मोठं सार्वजनिक हित साधलं जाणार असेल तर त्याची हरकत डावलूनही माहिती दिली जाऊ शकते. उदाहरणार्थ, एखाद्या कंपनीने पर्यावरणाचे नियम तोडून प्रदूषण केलं असेल तर ही आमची खाजगी माहिती आहे हा त्यांचा दावा टिकणार नाही, कारण प्रदूषणाचा परिणाम समाजावर होतो. या संपूर्ण प्रक्रियेसाठी अधिकाऱ्याला 40 दिवसांची मुदत मिळते. तर आजच्या या सखोल चर्चेतून एक गोष्ट माझ्यासाठी तरी अगदी स्पष्ट झाली आहे. माहितीचा अधिकार हा फक्त एक अर्ज आणि त्याचं उत्तर नाही. तो एक विचार करण्याची पद्धत आहे. तो नागरिकांना व्यवस्थेच्या बरोबरीने आणून बसवतो. अर्ज करण्याची सोपी पद्धत, उत्तरासाठी वेळेचं बंधन आणि अपवादांवर मात करणारी जनहिताची जबरदस्त संकल्पना, या सगळ्यामुळे हा कायदा खऱ्या अर्थाने लोकशाहीला जमिनीवर आणतो. अगदी बरोबर. आपण अर्ज कसा करायचा यापासून सुरुवात केली, पण आपण कायद्याच्या आत्म्यापर्यंत पोहोचलो आणि त्याचा आत्मा मागण्यामध्ये नाही तर देण्यामध्ये आहे. आणि इथेच आपण आजच्या चर्चेच्या अंतिम आणि कदाचित सर्वात महत्त्वाच्या विचाराकडे येतो. हो, कायद्याचं एक कलम असं आहे जे सांगतं की शासनाने स्वतःहूनच जास्तीत जास्त माहिती वेबसाईटवर किंवा इतर माध्यमातून लोकांसमोर ठेवली पाहिजे. याला प्रोॲक्टिव्ह डिस्क्लोजर म्हणतात. म्हणजे न मागता माहिती देणे. बरोबर. आता विचार करा, जर सर्व सरकारी विभाग त्यांची धोरणं, त्यांचे निर्णय, योजनांवर होणारा खर्च, लाभार्थ्यांची यादी हे सगळं काही न मागता नियमितपणे वेबसाईटवर टाकू लागले, तर आपल्याला माहिती मागण्यासाठी अर्ज करण्याची गरज कितपत उरेल? अगदी. माहितीचा अधिकार हा प्रवास प्रश्न विचारण्याकडून उत्तरदायित्व सुनिश्चित करणाऱ्या येणार आहे. ज्या दिवशी माहिती मागण्याची गरज कमी होईल तो दिवस या कायद्याच्या खऱ्या यशाचा असेल. कायद्याच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवायला एक शक्तिशाली यंत्रणा आहे, माहिती आयोग. केंद्र आणि राज्य पातळीवर हे आयोग काम करतात. एका अर्थाने ते या कायद्याचे संरक्षक आहेत, बरोबर? अगदी बरोबर. संरक्षक हा शब्द अगदी योग्य आहे. कारण या आयोगांची रचनाच त्यांना एक प्रकारचं स्वातंत्र्य आणि अधिकार देण्यासाठी केली आहे. प्रत्येक आयोगात एक मुख्य माहिती आयुक्त आणि जास्तीत जास्त 10 माहिती आयुक्त असतात. पण आयुक्तपदी कोणालाही बसवता येत नाही, बरोबर? म्हणजे यासाठी काही खास पात्रता लागते का? हो, नक्कीच. आयुक्त म्हणून कोणालाही नेमता येत नाही. यासाठी कायदा, विज्ञान, समाजसेवा, पत्रकारिता किंवा प्रशासन अशा क्षेत्रात मोठं काम केलेल्या नावाजलेल्या लोकांनाच निवडलं जातं. यामागे विचार असा आहे की आयोगाकडे येणारी प्रकरणं विविध प्रकारची असू शकतात, त्यामुळे तिथे बसलेल्या लोकांकडे एक व्यापक दृष्टिकोन असायला हवा. हे तर चांगलं आहे, पण यांची नेमणूक कोण करतं? कारण तिथेच त्यांच्या स्वातंत्र्याचा किंवा निपक्षपातीपणाचा मुद्दा येतो. तुम्ही अगदी कळीच्या मुद्द्याला हात घातला आहे. यांची नेमणूक पंतप्रधान किंवा मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील एक समिती करते आणि मग त्यांच्या शिफारशीनुसार राष्ट्रपती किंवा राज्यपाल त्यांना नियुक्त करतात. महत्त्वाचं म्हणजे या समितीत विरोधी पक्ष नेते आणि एक कॅबिनेट मंत्री यांचाही समावेश असतो. त्यामुळे सत्तेतील आणि विरोधातील दोन्ही बाजूंचा सहभाग असतो. पण तरीही म्हणजे शेवटी निर्णय तर सत्ताधारी पक्षाचाच वरचढ ठरू शकतो. कागदावर हे आयोग स्वायत्त आहेत, पण जेव्हा नेमणुका राजकीय प्रक्रियेतून होतात तेव्हा ते खरोखर किती स्वतंत्रपणे काम करू शकतात यावर नेहमीच एक प्रश्नचिन्ह राहतं की नाही? तुमचा मुद्दा अगदी रास्त आहे आणि हा आरटीआय कार्यकर्त्यांमध्ये नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. कायद्यानुसार त्यांचा कार्यकाळ 5 वर्षे किंवा वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत निश्चित असतो आणि त्यांना सहजासहजी पदावरून काढता येत नाही. हे त्यांना एक प्रकारचं संरक्षण देतं. पण हो, नेमणूक प्रक्रियेतील राजकीय हस्तक्षेपाची शक्यता पूर्णपणे नाकारता येत नाही. तरीही एकदा नियुक्त झाल्यावर अनेक आयुक्तांनी
खूप निडरपणे काम केल्याची उदाहरणंही आहेत. कायद्याने त्यांना जे अधिकार दिले आहेत तेच त्यांचं खरं बळ आहे. ठीक आहे, मग आता त्या परिस्थितीत येऊया जिथे सामान्य माणसाचा या कायद्याशी थेट संबंध येतो. अर्ज केला, 30 दिवस उलटून गेले पण माहिती मिळाली नाही, किंवा जी माहिती मिळाली ती अर्धवट, चुकीची आहे. आता काय करायचं? इथेच अपील प्रक्रिया सुरू होते ना? हो, आणि कायद्याने यासाठी 2 स्पष्ट टप्पे दिले आहेत. याला आपण एक शिडी म्हणू शकतो. पहिली पायरी म्हणजे पहिले अपील. माहिती न मिळाल्यास किंवा मिळालेल्या माहितीने समाधान न झाल्यास अर्जदार त्याच विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडे, म्हणजे प्रथम अपीलीय अधिकारी यांच्याकडे 30 दिवसांच्या आत अपील करू शकतो. आणि त्या अधिकाऱ्यावर वेळेचं बंधन असतं का? की तो पण प्रकरण दाबून ठेवू शकतो? नाही, त्याच्यावरही बंधन आहे. त्या अधिकाऱ्याला साधारणपणे 30 दिवसात निर्णय द्यावा लागतो. काही विशेष परिस्थितीत तो हा कालावधी 45 दिवसांपर्यंत वाढवू शकतो, पण त्याला तसं कारण द्यावं लागतं. आता समजा या पहिल्या अपीली अधिकाऱ्यानेही ऐकलं नाही किंवा त्याच्या निर्णयाने समाधान झालं नाही, तर मग शिडीची दुसरी पायरी चढता येते. म्हणजे थेट माहिती आयोगाकडे? अगदी बरोबर. पहिल्या अपिलाच्या निर्णयानंतर 90 दिवसांच्या आत तुम्ही थेट राज्य किंवा केंद्रीय माहिती आयोगाकडे दुसरे अपील करू शकता. आणि इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आयोगाचा निर्णय हा अंतिम असतो आणि त्या सरकारी विभागावर बंधनकारक असतो. त्याला आव्हान देता येत नाही. अपवाद फक्त उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयात रिट याचिका दाखल करण्याचा. वा, म्हणजे आयोगाचे अधिकार बरेच मोठे आहेत. ते फक्त माहिती द्या इतकंच सांगतात की त्याहून अधिक काय करू शकतात? खूप अधिक. आयोगाला दिवाणी न्यायालयाचे म्हणजे सिव्हिल कोर्टचे अधिकार आहेत. याचा अर्थ ते कोणत्याही व्यक्तीला चौकशीसाठी हजर राहण्याचा आदेश देऊ शकतात, म्हणजे समन्स बजावू शकतात, शपथपत्रावर पुरावे घेऊ शकतात आणि कोणतीही कागदपत्र तपासण्यासाठी मागू शकतात. ते माहिती देण्याचे आदेश तर देऊ शकतातच, पण अर्जदाराला झालेल्या त्रासाबद्दल भरपाई देण्याचंही सांगू शकतात. पण कायदा कितीही चांगला असला तरी जर अधिकारी तो पाळत नसतील तर त्याचा काय उपयोग? याच समस्येवर कायद्याचं कलम 20 एक जबरदस्त उत्तर देतं, नाही का? कारण खरा धाक तर शिक्षेचाच असतो. तुम्ही बरोबर पकडले. कलम 20 हेच या कायद्याचं खरं शस्त्र आहे. जर आयोगाला सुनावणी दरम्यान असं स्पष्टपणे दिसलं की माहिती अधिकाऱ्याने म्हणजे PIOने कोणताही ठोस कारण नसताना अर्ज नाकारला, मुदतीत माहिती दिली नाही किंवा जाणून बुजून चुकीची माहिती दिली किंवा माहितीच नष्ट केली, म्हणजे जवळजवळ प्रत्येक प्रकारची टाळ्याटाळ्यात आली. हो, अशा कोणत्याही परिस्थितीत आयोग त्या दोषी अधिकाऱ्याला दर दिवशी 250 रुपये याप्रमाणे जास्तीत जास्त 25,000 रुपयांपर्यंत दंड ठोठावू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा दंड त्या अधिकाऱ्याला स्वतःच्या खिशातून भरावा लागतो, म्हणजे त्याच्या पगारातून तो कापला जातो. त्यामुळे त्याची थेट आर्थिक जबाबदारी निश्चित होते. पण इथे माझ्या मनात एक प्रश्न येतोय. समजा एखाद्या मोठ्या घोटाळ्याशी संबंधित माहिती आहे जी दाबून अधिकारी लाखो रुपये वाचवू शकतो. अशा वेळी त्याला 25,000चा दंड म्हणजे काहीच नाही, तो सहज भरेल. मग या दंडाचा खरंच तेवढा धाक वाटतो का? हा एक खूप व्यावहारिक आणि महत्त्वाचा प्रश्न आहे. दंडाची रक्कम आजच्या काळात कमी वाटते हे खरंय, पण त्याचे 2 परिणाम लक्षात घ्यायला हवेत. एक, पगारातून पैसे कापले जाणे हे कोणत्याही सरकारी कर्मचाऱ्यासाठी मानहानिकारक असतं. 2, आणि हे अधिक महत्त्वाचं आहे, आयोग फक्त दंड लावून थांबत नाही, तो त्या अधिकाऱ्यावर सेवा नियमांनुसार शिस्तभंगाची कारवाई करण्याची शिफारस त्याच्या वरिष्ठ विभागाला करू शकतो. याचा परिणाम त्याच्या प्रमोशनवर, गोपनीय अहवालावर आणि अगदी नोकरीवरही होऊ शकतो. त्यामुळे हा केवळ आर्थिक दंड नाही, तर त्याच्या करिअरवर येणारा एक मोठा डाग आहे. अच्छा, म्हणजे हा दुहेरी फटका आहे. हे ऐकल्यावर वाटतं की कायदा तर खूपच मजबूत आहे. पण आपण सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे कागदावरचा कायदा आणि जमिनीवरचं वास्तव यात अनेकदा फरक असतो. कायद्याच्या अंमलबजावणीत येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने काही परिपत्रकं काढली आहेत, जी आपल्याला या वास्तवाची खरी ओळख करून देतात. हो, आणि ही परिपत्रकं खूप बोलकी आहेत. ती आपल्याला सांगतायत की कायदा लागू झाल्यावर प्रत्यक्षात काय काय अडचणी येऊ लागल्या आणि सरकारने त्या कशा सोडवण्याचा प्रयत्न केला. यातून कायद्याचा विकास कसा होतो हे दिसतं. यातलं एक उत्तम उदाहरण म्हणजे बोलका आदेश देण्याबद्दलचं परिपत्रक. बोलका आदेश हे नावच भारी आहे. याचा अर्थ काय? 31 मे 2007च्या एका परिपत्रकातून हे आलं. झालं असं होतं की अनेक प्रथम अपीली अधिकारी अपील आल्यावर सुनावणी न घेता किंवा तुमच्या मागणीत तथ्य नाही असं एक ओळीचं कारण देऊन अपील फेटाळून लावत होते.
म्हणजे एक प्रकारे शॉर्टकट घेत होते. बरोबर. तेव्हा शासनाने स्पष्ट केलं की हे काम अर्धन्यायिक म्हणजे क्वाझी ज्युडिशियल स्वरूपाचं आहे. म्हणजे तुम्ही एका न्यायाधीशाच्या भूमिकेत आहात. त्यामुळे तुम्हाला नैसर्गिक न्यायाचं तत्व पाळावं लागेल. म्हणजे समोरच्या व्यक्तीला त्याचं म्हणणं मांडण्याची संधी द्यावीच लागेल. आणि सर्वात महत्त्वाचा, तुम्ही जो काही निर्णय द्याल तो बोलका असावा. म्हणजे तो निर्णय तुम्ही का दिला, त्याची सविस्तर कारणं काय आहेत, कोणत्या कागदपत्रांचा आधार घेतला, हे सगळं त्या आदेशात स्पष्टपणे लिहावं लागेल. नुसतं अपील फेटाळले असं लिहून चालणार नाही. हे खूपच महत्त्वाचं आहे. यामुळे अधिकाऱ्यांच्या मनमानीला चाप बसतो आणि त्यांच्या निर्णयाला एक आधार द्यावा लागतो. आता असाच एक दुसरा मुद्दा आहे जो पारदर्शकतेच्या अगदी मुळाशी जातो. संशयास्पद सचोटीच्या अधिकाऱ्यांची यादी. हे काय प्रकरण आहे? 30 ऑक्टोबर 2006चं हे परिपत्रक आहे. प्रशासनात पारदर्शकता आणण्याच्या उद्देशाने हे एक मोठं पाऊल होतं. यानुसार ज्या अधिकाऱ्यांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून म्हणजे ACB कडून कारवाई झाली आहे किंवा ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे गुन्हे दाखल आहेत किंवा ज्यांची सचोटी संशयास्पद मानली जाते, अशा अधिकाऱ्यांची एक यादी तयार करण्याच्या सूचना दिल्या गेल्या. यामागे हेतू हा होता की महत्त्वाच्या संवेदनशील पदांवर अशा अधिकाऱ्यांची नेमणूक होता कामा नये. पण यामुळे एक मोठा नैतिक आणि कायदेशीर प्रश्न उभा राहतो, नाही का? एका बाजूला पारदर्शकता आहे जी आपल्याला हवी आहे, पण दुसऱ्या बाजूला जोपर्यंत एखादी व्यक्ती न्यायालयात दोषी सिद्ध होत नाही तोपर्यंत तिला निर्दोष मानण्याचा अधिकार असतो. अशा प्रकारची संशयास्पद यादी बनवणे म्हणजे त्या अधिकाऱ्याला दोषी ठरवण्यासारखंच नाही का? अगदी. तुम्ही पारदर्शकता विरुद्ध वैयक्तिक गोपनीयता म्हणजे ट्रान्सपरन्सी वर्सेस प्रायव्हसी या मोठ्या संघर्षाला स्पर्श केला आहे. याच मुद्द्याला आणखी स्पष्ट करणारं एक दुसरं परिपत्रक आहे जे 17 ऑक्टोबर 2014 रोजी आलं. सर्वोच्च न्यायालयाच्या एका निकालाचा संदर्भ देऊन त्यात स्पष्ट केलं गेलं की सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवा रेकॉर्ड, त्यांना दिलेले मेमो, त्यांच्यावरील चौकशीचे अहवाल ही सगळी वैयक्तिक माहिती आहे. म्हणजे ही माहिती RTI अंतर्गत मागता येत नाही? थेट नाही. ती देता येते, पण त्यासाठी एक अट आहे. अर्जदाराला हे सिद्ध करावं लागेल की ही माहिती उघड करण्यात व्यापक जनहित आहे, लार्जर पब्लिक इंटरेस्ट आहे. जर जनहित त्या कर्मचाऱ्याच्या गोपनीयतेच्या अधिकारापेक्षा मोठं असेल तरच ती माहिती दिली जाऊ शकते. म्हणजे प्रत्येक प्रकरणाची योग्यता तपासून निर्णय घ्यावा लागेल. सरसकट माहिती देता येणार नाही. म्हणजे संशयास्पद सचोटीची यादी तयार करणे हे प्रशासकीय अंतर्गत कामकाजाचा भाग आहे, पण ती माहिती थेट नागरिकांना मिळेलच असं नाही. या दोन्हींमध्ये एक संतुलन साधण्याचा हा प्रयत्न दिसतोय. खरंच कायदा किती बारकाईने विचार करतो. हो, आणि काही परिपत्रकं तर अगदी साध्या पण अर्जदारांसाठी खूप महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष देतात. जसं की 26 ऑक्टोबर 2015चं एक परिपत्रक आहे. अनेकदा अधिकारी अर्जदाराला माहिती देण्याऐवजी ऑफिसमध्ये येऊन कागदपत्रे तपासा असं उत्तर देऊन टाळाटाळ करायचे. यावर शासनाने स्पष्ट केलं की जर माहिती खूप जास्त नसेल, म्हणजे काही पानांची असेल, तर अर्जदाराला उगाच कार्यालयात बोलवू नका. त्याला थेट माहितीच्या प्रती पोस्टाने पाठवून द्या. फक्त जर माहिती हजारो पानांची असेल तरच त्याला तपासणीसाठी बोलवणं योग्य आहे. हां, तर अर्जदारांचा त्रास वाचवणारा नियम आहे. आणि दारिद्र्य रेषेखालील अर्जदार आणि कैद्यांबद्दलही काही विशेष सूचना आहेत असं दिसतंय. दारिद्र्य रेषेखालील म्हणजे BPL अर्जदारांना फी माफ आहे. पण यासाठी पुरावा काय मानावा यावर सुरुवातीला गोंधळ होता. मग शासनाने स्पष्ट केलं की पिवळं रेशन कार्ड किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या BPL यादीतील नावाचा पुरावा ग्राह्य धरावा. पण त्यानंतर एक गमतीशीर मुद्दा समोर आला, तो कैद्यांबद्दल. काही जण असा युक्तिवाद करू लागले की तुरुंगातील प्रत्येक कैदी हा BPL असतो, त्यामुळे त्याला मोफत माहिती द्यावी. अच्छा, म्हणजे कायद्याचा असाही अर्थ लावला जाऊ शकतो? हो, त्यामुळे सरकारला पुन्हा हस्तक्षेप करावा लागला. 1 डिसेंबर 2015च्या परिपत्रकात स्पष्ट केलं गेलं की तुरुंगातील प्रत्येक कैद्याला सरसकट BPL मानून मोफत माहिती देऊ नये. प्रत्येक प्रकरणाची गुणवत्ता आणि त्या कैद्याची प्रत्यक्ष आर्थिक परिस्थिती तपासून मगच निर्णय घ्यावा. यातून दिसतं की कायदा जसा वापरला जातो. तर मग आजच्या या सगळ्या चर्चेचा सार काय? माहिती अधिकाराचा कायदा म्हणजे केवळ एक अर्ज आणि त्याचं उत्तर नाही. त्याच्यामागे एक मजबूत रचना आहे, स्वायत्त आयोग आहेत, 2 टप्प्यांची अपील प्रक्रिया आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी दंड आणि शिस्तभंगाच्या कारवाईची ठोस तरतूद आहे. आणि यात सर्वात आकर्षक गोष्ट ही आहे की हा कायदा स्थिर नाही,
तो प्रवाही आहे. कायद्याला अधिक प्रभावी करण्यासाठी आणि अंमलबजावणीतील त्रुटी दूर करण्यासाठी शासन स्वतः परिपत्रके काढून अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतं. बोलका आदेश देण्यापासून ते अर्जदाराला विनाकारण त्रास होऊ नये इथपर्यंतच्या सूचना. या कायद्याचा मूळ हेतू जो पारदर्शकता आणि उत्तरदायित्व आहे तो जपण्याचा प्रामाणिक प्रयत्न दर्शवतात. ही केवळ कायद्याची अंमलबजावणी नाही, तर ती अधिक लोकाभिमुख बनवण्याची एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. आजच्या चर्चेतून एक विचार नक्कीच पुढे येतो. आपण संशयास्पद सचोटीच्या अधिकाऱ्यांची यादी आणि वैयक्तिक माहिती यातील संघर्षावर बोललो. यावर विचार करण्यासारखा प्रश्न असा आहे की प्रशासकीय पारदर्शकता वाढवण्यासाठी अशा याद्या गरजेच्या वाटतात, पण त्याचवेळी औपचारिक चौकशीत दोषी सिद्ध होईपर्यंत एखाद्या व्यक्तीला निर्दोष मानण्याचा जो नैसर्गिक न्यायाचा हक्क आहे त्याचं काय? या दोन्हींमध्ये संतुलन साधण्याची अचूक रेषा कोणती असावी? प्रशासकीय गरजेसाठी वैयक्तिक हक्कांवर गदा आणणं कितपत योग्य आहे? आपण अशा एका कल्पनेपासून सुरुवात करूया जी ऐकायलाच इतकी आदर्श वाटते की ती खरी असूच शकत नाही असं वाटतं. एक अशी व्यवस्था जिथे नागरिकांना माहितीचा अर्ज करण्याची गरजच भासणार नाही. स्रोतांमध्ये स्वयंस्फूर्त प्रकटीकरण किंवा प्रोॲक्टिव्ह डिस्क्लोजर या संकल्पनेवर खूप भर दिलाय. याचा अर्थ सरकारने स्वतःहून म्हणजे न मागता माहिती लोकांसमोर ठेवावी. यासाठी कायद्याच्या कलम 4(1) अंतर्गत 17 प्रकारची मॅन्युअल्स प्रसिद्ध करणं बंधनकारक आहे. ही कल्पना तर अद्भुत आहे. बरोबर. आणि इथेच या कायद्याचं खरंच सौंदर्य आहे. माहितीचा अधिकार म्हणजे फक्त मागितल्यावर माहिती देणं नाही. या 17 मॅन्युअल्सचा खरा उद्देश प्रशासनाचा डिफॉल्ट मोड बदलणं हा आहे. जोपर्यंत कोणी विचारत नाही तोपर्यंत शांत बसा, ही जुनी मानसिकता. त्याऐवजी सर्व काही आधीच सर्वांसाठी उपलब्ध ठेवा, हा तो मोठा म्हणजे क्रांतिकारी बदल आहे. या मॅन्युअल्समधले काही प्रकार तर खूपच थेट आणि महत्त्वाचे वाटतात. उदाहरणार्थ मॅन्युअल 2 मध्ये प्रत्येक अधिकाऱ्याचे आणि कर्मचाऱ्याचे अधिकार, कर्तव्य आणि जबाबदाऱ्या स्पष्टपणे नमूद करायला सांगितले आहेत. म्हणजे तलाठ्याच्या कामाची नेमकी व्याप्ती काय हे आपल्याला ऑनलाईन दिसलं पाहिजे. बरोबर? अगदी. आणि मॅन्युअल 4 तर सामान्य माणसाच्या रोजच्या आयुष्याशी थेट जोडलेला आहे. यात प्रत्येक कामासाठी लागणारी वेळ म्हणजे स्टँडर्ड्स दिलेले असतात. स्रोतात दिलेलं उदाहरणच घेऊया. जातीचा दाखला 21 दिवसांत मिळायला हवा. ही माहिती जर तहसील कार्यालयाच्या वेबसाईटवर लिहिलेली असेल तर 22व्या दिवशी नागरिक थेट जाब विचारू शकतो. हे नागरिकांच्या हातात दिलेलं एक मोजमाप आहे. आणि हे फक्त वेळेपुरतं नाहीये. मला वाटतं सर्वात जास्त वादग्रस्त ठरू शकणारा भाग म्हणजे मॅन्युअल 10 आणि 11. यात प्रत्येक कर्मचाऱ्याचा पगार आणि संपूर्ण कार्यालयाचं बजेट सार्वजनिक करायला सांगितले. पण मला इथे एक प्रश्न पडतो. एखाद्या कर्मचाऱ्याचा पगार ही त्याची वैयक्तिक माहिती नाही का? असं जाहीर करणं म्हणजे त्याच्या खाजगी आयुष्यात डोकवण्यासारखं नाही का? हा एक महत्वाचा नैतिक प्रश्न आहे, खरंय. पण कायद्यामागची भूमिका अशी आहे की सरकारी कर्मचारी जनतेच्या पैशातून पगार घेतात. त्यामुळे जनतेला हे जाणून घेण्याचा अधिकार आहे की त्यांच्या पैशाचा वापर कसा होतोय. जेव्हा आपण पारदर्शकतेबद्दल बोलतो तेव्हा ते निवडक असू शकत नाही. अधिकाऱ्याच्या कामाप्रमाणेच त्याचा मोबदलाही सार्वजनिक असला पाहिजे, जेणेकरून व्यवस्थेत उत्तरदायित्व टिकून राहील. मुद्दा पटण्यासारखा आहे. याच पारदर्शकतेचा धागा पकडून मॅन्युअल 12 मध्ये सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध करायला सांगितली आहे. आणि मॅन्युअल 13 मध्ये दिलेले परवाने जसं की रेशन दुकान किंवा बांधकाम परवाना यांची माहिती जाहीर करायला सांगितली आहे. कल्पना करा, जर हे सगळं खरंच नियमितपणे अपडेट व्हायला लागलं तर अर्ध्याहून अधिक RTI अर्ज कमी होतील, प्रशासनावरील कामाचा ताण कमी होईल आणि नागरिकांचा वेळ वाचेल. हीच खऱ्या अर्थाने पारदर्शकतेची संस्कृती असेल. पण तुम्ही म्हणालात तसं ही एक आदर्श परिस्थिती आहे. बरोबर. ही स्वयंस्फूर्त माहितीची कल्पना ऐकायला खूप छान वाटते, जणू काही पारदर्शकतेचं रामराज्यच. पण आपण सगळे जाणतो की सरकारी कार्यालयात एक उत्तर सगळ्या आदर्शांवर पाणी फिरतं. साहेब, फाईल सापडत नाहीये. मग या आदर्श व्यवस्थेचा तिथेच अंत होतो का? माहिती अधिकाराचं शस्त्र तिथे मोठं होतं का? नाही, अजिबात नाही. आणि इथेच आपण आपल्या पहिल्या छुपी अस्त्राबद्दल बोलणार आहोत. बहुतेकांना माहिती अधिकार कायदा माहिती असतो, पण त्याचा एक अत्यंत महत्त्वाचा जोड कायदा माहीत नसतो. तो म्हणजे महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख अधिनियम 2005. मी याबद्दल फारसं ऐकलेलं नाही खरं. हा कायदा काय करतो नक्की?
सोप्या भाषेत सांगायचं तर माहितीचा अधिकार तेव्हाच यशस्वी होतो जेव्हा माहिती व्यवस्थित जपलेली असते. जर रेकॉर्डच नसेल तर माहिती मिळणार कुठून? हा अभिलेख कायदा प्रत्येक सरकारी कार्यालयाला त्यांचे रेकॉर्ड्स, त्यांच्या फाईल्स शास्त्रीय पद्धतीने कशा जतन करायच्या याचं बंधन घालतो. यासाठी प्रत्येक कार्यालयात एका अभिलेख अधिकाऱ्याची म्हणजे रेकॉर्ड्स ऑफिसरची नेमणूक करणं सक्तीचं आहे. थांबा. म्हणजे तुम्ही म्हणताय की फाईल सापडत नाही हे उत्तर फक्त एक कारण नाही, तर तो एक गुन्हा ठरू शकतो, ज्यासाठी तुरुंगवास होऊ शकतो. हे तर बहुतेकांना माहीतच नसेल. अगदी बरोबर. आणि इथेच या कायद्याला खरी धार येते. या कायद्याचं कलम 9 हेच आपलं ते छुपं शस्त्र आहे. या कलमानुसार जर कोणीही सरकारी अभिलेख म्हणजे रेकॉर्ड किंवा फाईल परवानगीशिवाय नष्ट केले, त्याचं नुकसान केले किंवा जाणून बुजून त्यात फेरफार केली किंवा ते गहाळ होऊ दिले, तर त्या व्यक्तीला 5 वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा 10,000 रुपयांपर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. हे अविश्वसनीय आहे. म्हणजे पुढच्या वेळी जर एखाद्या जनमाहिती अधिकाऱ्याने फाईल सापडत नाही असं उत्तर दिलं, तर नागरिक थेट पोलीस स्टेशनमध्ये जाऊन या कायद्याचा कलम 9 नुसार त्या अधिकाऱ्यावर FIR दाखल करू शकतो. तात्विकदृष्ट्या हो. याचा अर्थ फाईल सापडत नाही हे उत्तर देणं आता तितकं सोपं राहिलेलं नाही. या उत्तरासोबत एक फौजदारी कारवाईची मोठी जबाबदारी आणि भीती जोडलेली आहे. हा कायदा माहिती अधिकार कायद्याचा बॉडीगार्ड आहे एक प्रकारे. तो माहितीच्या स्रोताचेच रक्षण करतो. यामुळे अधिकाऱ्यांवर एक कायदेशीर दबाव निर्माण होतो की रेकॉर्ड्स जतन करणं ही त्यांची वैयक्तिक जबाबदारी आहे. वा, म्हणजे माहिती अधिकाराची ढाल आणि त्याला मिळालेलं अभिलेख कायद्याचं शस्त्र, हे एक जबरदस्त कॉम्बिनेशन आहे. ठीक आहे, आपल्याकडे कायदे आहेत, त्यांना पूरक कायदे आहेत, पण कायदे म्हणजे केवळ शब्द असतात. जोपर्यंत न्यायालय त्यांना अर्थ देत नाही. आपल्या स्रोतांमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या काही महत्त्वाच्या निकालांचा उल्लेख आहे, ज्यांनी या कायद्याची ताकद कमी किंवा जास्त केली. हो, कायद्याचा खरा अर्थ न्यायालयीन निकालांमधूनच स्पष्ट होतो. यातला पहिला आणि शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवणारा खटला म्हणजे CBSE विरुद्ध आदित्य बंदोपाध्याय 2011. एका विद्यार्थ्याने आपली तपासलेली उत्तरपत्रिका माहिती अधिकारात मागितली आणि CBSEने याला नकार दिला. अच्छा, आणि त्यांचं कारण काय होतं? त्यांनी एक खूप भावनिक आणि तांत्रिक मुद्दा मांडला. ते म्हणाले की परीक्षक आणि विद्यार्थी यांच्यात एक वैश्वासिक नातेसंबंध असतो, म्हणजे फिड्युशरी रिलेशनशिप, जसा डॉक्टर आणि पेशंटमध्ये असतो. त्यामुळे ही गोपनीय माहिती देता येणार नाही. पण सर्वोच्च न्यायालयाने हा युक्तिवाद मान्य केला नाही, बरोबर? अजिबात नाही. न्यायालयाने CBSEला खडसावलं. त्यांनी स्पष्ट केलं की परीक्षा घेणे आणि उत्तरपत्रिका तपासणे हे वैश्वासिक नाही, तर एक वैधानिक कर्तव्य आहे. उत्तरपत्रिका ही माहिती या व्याख्येत बसते आणि प्रत्येक विद्यार्थ्याला ती पाहण्याचा आणि तिची प्रत मिळवण्याचा पूर्ण अधिकार आहे. या एका निकालाने देशातील करोडो विद्यार्थ्यांच्या हातात पारदर्शकतेचं एक मोठं साधन दिलं. हां, तर खूपच सकारात्मक निकाल आहे. पण दुसरा खटला गिरीश रामचंद्र देशपांडे विरुद्ध केंद्रीय माहिती आयोग 2013 हा थोडा वादग्रस्त ठरला असं दिसतंय. यात एका सरकारी अधिकाऱ्याच्या सेवेबद्दलची वैयक्तिक माहिती मागितली होती, जसं की त्याचं प्रमोशन, त्याला मिळालेले मेमो आणि त्याच्या मालमत्तेचा तपशील. बरोबर. आणि इथे न्यायालयाने एक वेगळी भूमिका घेतली. न्यायालयाने म्हटलं की ही माहिती त्या अधिकाऱ्याची वैयक्तिक माहिती आहे आणि कायद्याच्या कलम 8(1)J नुसार जोपर्यंत त्यात काहीतरी व्यापक जनहित म्हणजे वायडर पब्लिक इंटरेस्ट आहे हे अर्जदार सिद्ध करत नाही, तोपर्यंत ती देता येणार नाही. पण मला यात एक वेगळा मुद्दा दिसतोय. एखाद्या अधिकाऱ्याच्या वैयक्तिक आयुष्याची माहिती सार्वजनिक करणं हे त्याच्या गोपनीयतेच्या अधिकारावर गदा आणण्यासारखं नाही का? नाहीतर कुणीही उठून कोणाची माहिती मागायला लागेल आणि त्याचा गैरवापर होऊ शकतो. तुमचा मुद्दा अगदी योग्य आहे आणि न्यायालयाने तोच विचार केला. अधिकाऱ्याला सुद्धा गोपनीयतेचा अधिकार आहे. पण इथेच या निकालावर टीका होते. कार्यकर्ते म्हणतात की भ्रष्ट किंवा अकार्यक्षम अधिकाऱ्याला वाचवण्यासाठी व्यापक जनहित सिद्ध करा या मुद्द्याचा ढाल म्हणून वापर केला जातो. भ्रष्टाचार सिद्ध करण्यासाठीच तर माहिती हवी असते ना, पण माहिती मिळवण्यासाठी आधीच जनहित सिद्ध करा हा एक विचित्र तिढा आहे. त्यामुळे हा निकाल दुधारी तलवारीसारखा आहे. तो गोपनीयता आणि पारदर्शकता यांच्यात संतुलन साधण्याचा प्रयत्न करतो, पण कधीकधी तो पारदर्शकतेच्या विरोधात वापरला जातो.
आणि तिसरा खटला तर थेट रिझर्व्ह बँकेशी संबंधित आहे. RBI विरुद्ध जयंतीलाल मिस्त्री 2015. देशाच्या केंद्रीय बँकेला न्यायालयात खेचणं ही काही साधी गोष्ट नाही. अजिबात नाही. हा एक ऐतिहासिक खटला आहे. यात RBIने बँकांची तपासणी केलेले वार्षिक अहवाल आणि जाणून बुजून कर्ज बुडवणाऱ्या मोठ्या उद्योगपतींचे म्हणजे विलफुल डिफॉल्टर्सची यादी देण्यास नकार दिला होता. त्यांचा युक्तिवाद होता की ही माहिती उघड केल्यास देशाच्या आर्थिक स्थैर्याला धोका निर्माण होऊ शकतो. म्हणजे देशाहिताचा मुद्दा पुढे केला गेला. मग न्यायालयाने काय भूमिका घेतली? न्यायालयाने RBIला अत्यंत कठोर शब्दांत सुनावलं. सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं की RBIचं काम बँकांचे हित जपणे नाही तर जनतेचे हित जपणे आहे. बँका या जनतेच्या पैशावर चालतात, त्या विश्वस्त आहेत. त्यामुळे जनतेला हे कळण्याचा पूर्ण अधिकार आहे की त्यांचा पैसा सुरक्षित आहे की नाही आणि कोण लोक तो बुडवत आहेत. आर्थिक हित या नावाखाली तुम्ही माहिती लपवू शकत नाही. या निकालाने आर्थिक पारदर्शकतेच्या क्षेत्रात एक नवीन पर्व सुरू केलं. वा, म्हणजे देशाची अर्थव्यवस्था धोक्यात येईल हा युक्तिवाद आता पारदर्शकतेच्या आड येऊ शकत नाही. शिक्षण, प्रशासन आणि बँकिंग या कायद्याने अक्षरशः प्रत्येक क्षेत्राला स्पर्श केलाय. पण इतके सगळं ऐकल्यावर मला एक सर्वसामान्य नागरिक म्हणून प्रश्न पडतोय की ही प्रक्रिया खूप किचकट आणि महागडी असणार, जी फक्त कार्यकर्ते किंवा वकीलच करू शकतात. आणि इथेच या कायद्याची सर्वात मोठी ताकद दडलेली आहे. ही प्रक्रिया मुद्दामून अत्यंत सोपी आणि स्वस्थ ठेवली आहे. आपल्या स्रोतांमध्ये दिलेल्या महाराष्ट्र माहितीचा अधिकार नियम 2005 नुसार अर्ज करण्यासाठी शुल्क किती असेल याचा तुम्ही अंदाज लावा. मला वाटतं 100 किंवा 200 रुपये तरी असतील. फक्त 10 रुपये. फक्त 10 रुपये? हो, फक्त 10 रुपयांचा कोर्ट फी स्टॅम्प लावून किंवा रोख रक्कम भरून कोणताही नागरिक अर्ज करू शकतो आणि कागदपत्रांच्या प्रती मिळवण्याचा खर्चही नगण्य आहे. A4 आकाराच्या प्रत्येक पानासाठी फक्त 2 रुपये. माहिती जर CD मध्ये हवी असेल तर 50 रुपये. यात कागदपत्र जाऊन तपासण्याची पण सोय असते ना? म्हणजे आपल्याला नक्की काय हवंय हे बघून मगच प्रती मागता येतात. अगदी बरोबर. आणि ती सोय तर जवळपास मोफत आहे. स्रोतांनुसार तुम्ही कार्यालयात जाऊन संबंधित फाईल्स तपासू शकता. त्यासाठी पहिला 1 तास पूर्णपणे मोफत आहे. त्यानंतर प्रत्येक 15 मिनिटांसाठी फक्त 5 रुपये शुल्क आहे. याचा फायदा असा की तुम्हाला 100 पानांच्या फाईल्समधली फक्त 2 पानं हवी असतील तर तुम्ही फक्त तीच निवडून 4 रुपये भरून त्यांच्या प्रती घेऊ शकता. अनावश्यक खर्च आणि कागद पूर्णपणे टाळता येतो. खर्च कमी आहे हे खरंय, पण 10 रुपयांचा अर्ज आणि 2 रुपयांची प्रत असूनही जर माहिती मिळायला 6 महिने लागत असतील किंवा अर्धवट चुकीची माहिती मिळत असेल तर त्या कमी खर्चाचा काय उपयोग? हा एक अत्यंत व्यावहारिक आणि खरा मुद्दा आहे. कायदा कितीही चांगला असला तरी त्याची अंमलबजावणी ही एक मोठी अडचण आहे. कमी खर्चामुळे कायद्याचा दरवाजा सर्वांसाठी उघडा आहे, पण आत गेल्यावर न्याय मिळवण्यासाठी चिकाटी, संयम आणि काही वेळा अपीलचा मार्ग स्वीकारावा लागतो. कायदा एक साधन आहे, पण ते प्रभावीपणे वापरण्याचं कौशल्य आणि चिकाटी नागरिकांना दाखवावी लागते. तर आजच्या या सखोल चर्चेतून आपण काय शिकलो? माहितीचा अधिकार म्हणजे फक्त एक अर्ज नाही हे तर स्पष्ट झालं. हे एक संपूर्ण इकोसिस्टम आहे. एकीकडे सरकारने न मागता माहिती देण्याची आदर्श स्वयंस्फूर्त व्यवस्था आहे. दुसरीकडे फाईल सापडत नाही या उत्तरावर लगाम लावण्यासाठी फौजदारी कारवाईची तरतूद करणारा अभिलेख कायदा नावाचा बॉडीगार्ड आहे. आणि या सगळ्याला सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी दिलेल्या निकालांनी आकार दिला आहे, त्याची व्याप्ती ठरवली आहे. थोडक्यात आपल्या चर्चेच्या सुरुवातीला आपण जे छुपे शस्त्र शोधायला निघालो होतो ते आपल्याला सापडले आहेत. अभिलेख कायदा हे पहिलं शस्त्र आणि न्यायालयाचे निवाडे हे दुसरं शस्त्र, जे या अधिकाराला अधिक धारदार बनवतात. आणि हे सर्व एका सामान्य नागरिकाला अगदी कमी खर्चात उपलब्ध आहे. अगदी बरोबर. पण जाता जाता एक विचार मनात येतोय. आपण आज माहिती मिळवण्याच्या शस्त्रांबद्दल बोललो. अर्ज कसा करायचा, कायदेशीर आधार काय, माहिती न दिल्यास काय करायचं, हे सगळं आपण पाहिलं. पण माहिती मिळवणे ही लढाईची केवळ सुरुवात आहे, अंत नाही. म्हणजे मिळालेल्या माहितीचा वापर करून समाजात किंवा प्रशासनात प्रत्यक्ष बदल कसा घडवून आणायचा. रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार झाल्याची माहिती मिळाली, पण त्यानंतर त्या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्यापर्यंत किंवा अधिकाऱ्यावर कारवाई करण्यापर्यंतचा प्रवास कसा असतो. माहिती मिळवणे ही केवळ पहिली पायरी आहे. त्या पुढील प्रवासासाठी कोणती शस्त्र लागतात याचा विचार करायला हवा.